हॅलो, गुड मॉर्निंग. आपल्या तब्येतीसाठी अगदी आरोग्यदायी असा आपण आज एक रस बनवतोय आणि हा कोकणामधला पदार्थ आहे. घावण्यांसोबत हा रस खरं म्हणजे प्यायला जातो, पण आपण असंच पण त्याला पिऊ शकतो. ह्याच्यासाठी फक्त आपल्याला 3च वस्तू लागणार आहेत. एक तर नारळ, इथे मी अख्खा नारळ घेतला आहे, गूळ आहे आणि वेलची आहे. आता नारळाचं आपण दूध काढणार आहोत. मिक्सरला नारळ लावून घेऊया. आता आपण आहे ना ह्याचं मस्तपैकी दूध काढून घेऊया. मिक्सरला लावलं आहे मी आणि त्याच्यानंतर आहे ना गूळ कापून त्याच्यात टाकायचं आहे. फक्त एवढंच आपल्याला काम करायचं आहे. पण ह्या रसाचे इतके फायदे आहेत ना आपल्या शरीराला. शरीर तुमचं थंड राहणार. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ना गुळामध्ये पण फायबर असतं, त्याच्यामुळे तुमचं डायजेशन चांगलं राहतं उन्हाळ्यामध्ये. आता काही लोक म्हणतात की उन्हाळ्यात गूळ खाऊ नये, उष्ण असतं, पण तसं काही नाही. त्याच्या भरपूर फायदे आहेत, गुळाचे पण आणि नारळाचे पण. नारळ जास्त खाल्ल्यामुळे ना तुम्हाला सुरकुत्या वगैरे पडत नाही. सुरकुत्या पडण्याचं प्रमाण कमी होतं. त्याच्यामध्ये पोटॅशियम वगैरे भरपूर आहे. तर आणि हे आपण ना मुलांना आठवड्यातून एकदा वगैरे नक्की हे ड्रिंक करून द्यावं. आणि त्यांना काय सांगायचं, कोकोनट शॉट काहीतरी नाव चेंज करायचं, मग त्यांना आवडतं ते. अगदी आवडीने पितात आणि तुम्ही पण पिऊ शकता. म्हणजे पोटाच्या काही समस्या असतील ना, तर हे पिऊन आहे ना 1 ग्लास प्यायला तर खूप तुम्हाला बरं वाटेल. लगेच इन्स्टंट तुम्हाला त्याचा फायदा होणार. तर हे नक्की तुम्ही पण ट्राय करा. खूप सुंदर लागतं आणि करायला एकदमच सोपं आहे. आता रसामध्ये ना मी गूळ चिरून टाकला आहे. वेलची पण मी मिक्सरलाच लावलेली दूध काढताना. जरासं अगदी चवीपुरतं थोडंसं मीठ टाकणार आहे मी. आणि खूप सुंदर आता अशी टेस्ट बघा. थोडासा पिवळट रंग होतो मग त्याचा गूळ हे केल्यामुळे. आणि अत्यंत पौष्टिक असं हे ड्रिंक आहे. तर तुम्ही नक्की बनवा. आपण हॉटेलमध्ये जातो, पिना कोलाडा घेतो. पिना कोलाडा म्हणजे हे हाच असतो बेस, पण त्याच्यामध्ये काय एकदम थोडंसं कुठेतरी ते नारळाचं दूध असतं. तर आता हे एक नारळ होतं, पण माझ्याकडे कसा खूप मोठा नारळ होता ना, तर त्याच्यामुळे त्याचं भरपूर दूध आलं आहे. आणि थोडे असे जरी राहिले ना ह्याचे तुकडे गुळाचे, तरी ते नंतर मेल्ट होतात. थोड्या वेळाने मेल्ट होणार ते आपणच. नक्की बनवा घरी, नक्की ट्राय करा. एक कल्पेश हे बघ काय तुझ्यासाठी बनवलंय मी. काय बनवलंय मम्मी? तू ना टेस्ट कर, मग तुला कळेल काय आहे ते. ओके, टेस्ट इट गाईज. खूपच छान आहे. एकदम पिना कोलाडा सारखा लागतोय हा. अच्छा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा गाईज. थँक्यू. थँक्यू.